सर है मैया, अब मुझको क्या डर है मैया। तेरी गोद में सर है मैया, अब मुझको क्या डर है मैया। दुनिया नजरें फेरे तो फेरे, दुनिया नजरें फेरे तो फेरे, मुझ पे तेरी नजर है मैया। तेरी गोद में सर है मैया, अब मुझको क्या डर है मैया। मैया तेरी जय जयकार, मैया तेरी जय जयकार, मैया तेरी जय जयकार, मैया तेरी जय जयकार। अहो याला 5 नामाचे आणि 5 तत्वाचे. असं का? 5 नामाचे आणि 5 तत्वाचे, 1.25 घडी आणि 1.25 12चे महाराज. याला आदि शक्ती, आदि जगज्जननी, भक्ताची कुलस्वामिनी, कुलदैवता. कुलदैवत आहे बाबा.
माया स्वरूपिणी जगाची जगन्माता जिला विश्वामध्ये म्हटलं महाराज सकळ भक्तांनी आई असं म्हटलं. काय बोलणं करता? या जगदंबेला आई म्हणून ज्या भक्तांनी हाक मारली बाबा त्या आई जगदंबेचा. हा आणि त्याचप्रमाणे इकडे त्या जेजूर निवासी म्हटलं महाराज मार्तंड मल्हारी खंडेरायाचा हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. बरोबर आहे बाबा. हो असे जागरण गोंधळ कुठं कुठं होतात हो? त्या ठिकाणी स्वामींनी आदिमाय शक्तीनं अवतार ठरले. कशासाठी महाराज? अवतार ठरले काहीतरी लोकी महान म्हटलं त्याचा हा कर्माचा झाला महाराज. त्यासाठी हो असं आहे का? आणि ज्या ठिकाणी देवीला दैत्य बसले त्या ठिकाणी देवी महाराज ते तीर्थक्षेत्र आपल्या भक्तांसाठी महाराज हो हो आणले. बरोबर आहे. पण आता भक्त इंटर होणार नाही. त्यात बाया म्हणतील हा अपघात केला ना आमच्या भोवती घोर झाला. पण लग्नाचा हा विधी शास्त्राच्या नियमाप्रमाणे लग्न हा विधी आहे. पण आल्या जन्मात प्रत्येक माणसाने 16 संस्कार हे शास्त्रानं सांगितले. त्यापैकी 13 नंबरचा विधी म्हणजे लग्न विधी. आणि या लग्न विधीमध्ये देवी देवताचे कार्यक्रम करावेत. पण याच्यात महाराज एवढा लग्न विधी नवरदेव भाऊ हा बोलतात ना जरा बोलून राहिले तिकडे ते देवासमोर कमी बोलायला लागते. कारण नवरदेवाले या देवीचं ध्यान कमी आहे आणि त्या देवीचं ध्यान जास्त आहे. पाहिजे त्या देवीचं नाव घेतलं त्याचा चेहरा फुलला की नाही. हा थाट त्याच्यासाठी चालू आहे. पण दादा याचा फायदा तोच आहे की या कुलदैवतेची जर आपण विधी या ठिकाणी जर शांततेने पण इथं जर महाराज खंडोबाची देवी जर महाराज हो शांततेनं जर त्या देवीची पूजा अर्चना झाली तर येणारी ती देवी शांत घरात येते. आणि ज्या घरी अशा प्रकारचे काही कार्यक्रम होत नाही त्याही घरी सुनवारी घरात येते आणि सासू सारखी तुळजाबाई घेऊन दिंडीत निघते. दर्शनाला म्हणायचं. हो महाराज हा विधी काही साधारण कुलदैवतेचा हा जागरण गोंधळ आहे. आणि या जागरण गोंधळात महाराज 33 कोटी देवाचा धावा आहे. आणि सर्व देवी देवतांचं म्हटलं महाराज या ठिकाणी आव्हान. मग देवी देवताचे आव्हान तुमचं राज करणारी बाई आता घरात येणार आहे. नवरदेवाची सेवा घेतली. नवरदेवाला जास्त त्रास द्यायचा देऊ नये महाराज. आता नवरदेवाच्या नंतर हो तुम्ही तिथून उठले तरी चालते. बाजून बसले तरी काही हरकत नाही. पण इथं ड्युटीवर खेळ जाळण्यासाठी आवाज देता येत नाही. तुमचंही बरोबर आहे. कारण माणसाला आता जास्त बायाला बोलता येत नाही. कारण जास्त बोललं तर बायाला काही माहेरला जायला आता भाडं लागत नाही. खालच्या बेडरूममध्ये आमच्या नवरदेवाचे मानापानाचे भाऊ हे बाई आहे का? आणि इकडे नवरदेवाची मानापानाची भाऊजाई बाईचं नाव आरतीबाई. बाईचं नाव आरतीबाई. इकडे देवाला लग्नामध्ये ज्याप्रमाणे आपण 4 चौघ हे पाहुणे रावणे बोलवतो आमंत्रित करतो महाराज. त्याचप्रमाणे केले पाहिजे. आणि त्यामध्ये आधी नमन करावे श्री गजानन. अज्ञानासक बुद्धी द्यावी म्हणून या ठिकाणी असं श्री गजानन गणपती बर प्रथम नमन करू गणनाथा शंकराची सुता चरणावरी ठेवून माथा बरोबर साष्टांग हे करी नमन दंडवत वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभा
आमचे देवा भाऊ हा आणि आरती भाऊ हो मानाचा मता मारा असणारा हे सुवासिनीचे जोडपा बेबा म्हणायला लागला. आणि खेड्याचे लोक नाही समजून आम्हाला लोक बाबू म्हणतात का त्याला बाबू म्हणतात. आमच्या इकडे एक बुडी होती ना हा. ते बेबा बेबाच करे ते त्या म्हातारीची समजे नाही. नाही का हा. हा बाप पोरात का तुम्ही वा 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 कसे आहेत रे कोणाचे? पोरगे एवढे बालवाडी आहे का आमच्या म्हणलं हम तो हमारे दोस्त आहेत नाही, काय हम तो हमारे तीन आहे नाही हरकत. हा? परिवार वाढता असा हो परिवारात लोक पाहिजे हो हो नाही का मग? ज्याचा परिवार भरून आहे त्याच्या प्रपंचाला आनंद आहे. वा वा आहे की नाही आमच्या देवा भाऊच्या याचा आनंद कसे आहेत आमचे? लग्न झालं 3-3 कॉन्व्हेंट आहे तरी आमच्या आरतीबाईनं त्या देवा भाऊची तब्येत उतरून दिली काय नाही तर आमच्या इकडे लग्न झाल्यावर 1.25 क्विंटलचे माणसं बाळानं 25 किलो आणले. जे माणसं 25 किलो आले ना ते इकडे आलेच नाही नाही हा पहा कसे आले आहे की नाही आनंद त्यांनी बाप्पा त्या बोलेलाही आनंद आहे पण थोडसा आनंद होती राहील कारण त्या बाईचं थोडस हुकून ते राहिलं बाई फक्त एकच काम नाही करू राहिली काय ते बाईच्या देवाबाई फक्त अर्थिंगच नाही देऊन राहिली अर्थिंग म्हणजे हाताला हात लावून राहिली हा, मग. मग हाताला हात लावून कोणतं अर्थिंग नाही देऊन राहिली. आता कसं आहे भाऊ हा, डीपी झाली 3 फेज आणि अर्थिंग झाला 1 फेज त्याच्याला ते बाई हात लावत नाही लवकर. लावला पाहिजे हा हात. बाई हो. आता हात लावा इकडूनही लावला चालते तो बुवा सगळा एकच आहे नाही एवढ्या वेळ मी बसू देणार नाही त्याला तुम्ही टेन्शन नका घेऊ कारण लय. आम्हाला माहिती आहे कारण तुमच्या बालवाडीच एवढी मोठी आहे की बापा आम्हाला सुचून नाही राहिलं काय करायचं. इतके लोक कुठे पाय भेटतात आ, बघितलं झालं का घरात 4-5 कुठे तेही असे असतात. काहीतरी असे भंगार रेट असतात उलट झालं ते मग? कानानं ऐकू येत आ, इकडे पायावर आजी कशी बसते आजी कशी पाहिजे आनंद आहे तो आमच्या असणाऱ्या त्या नवरदेवाच्या लग्नाचा जीत भाऊ जीत भाऊ काय नाव सांग? राज भाऊ राज राज भाऊ एकच चालू आहे येते का मिस कॉल येते का मिस कॉल नाही येते का म्हणलं मिस कॉल तिकडून सांगत होतो मी या बॉल बिस्कॉलची गडबड बाकी जाईल वेळ आहे अजून त्याले हा बरोबर इकडचं झाल्याशिवाय तिकडे काही नाही पण देव त्या दोन्ही चिरंजीवचे आणि त्या बेबीचं मी नाव विचारलं. सगळे हो कलियुगातले नाव आहेत हा आपल्या काही रामायणातले नाव नाही ना नाही का हो हो बर अभिजित दादा हा थांबा हा अर्जित दादा बरोबर आहे ना? बाबा मग ते सिंगरचं नाव ठेवलं तुम्ही आणखी वा वा हा 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 हे नाव आहे. हा. डबल. हा 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 ऊर्जा दादा बरोबर आहे ऊर्जा दादा नाव आहे आमच्या सांगा तुम्ही तर असं इकडे जोडलं आमच्याकडे बाहेर ते जोडतात खिडकीत हे मुलाबाईचे गाणे आहेत हे नाव आमच्या असणाऱ्या अर्जित उर्जित दादाचे हा लव कुशाप्रमाणे म्हटलं महाराज आदिशक्तीनं महाराज त्याच्यावर कृपा दृष्टी ठेवा आणि तिकडे एक बाईचं बी नाव आहे आस्था आणि या ठिकाण परिवारामध्ये म्हटलं महाराज तो हा जागरण गोंधळाचा आणि शक्तीचा या ठिकाणी सोहळा आहे. झालं तेलाचं नाही आणि त्या नियमानं इकडे या जोडप्याकडून तेल जळालं आधी शक्तीला कृपा दृष्टी शिक्षण घ्या एवढं शिक्षण घ्या त्या दोघींनी महाराज MBBS डॉक्टर व्हा आणि तुला 2-3 कुत्र्याचे इंजेक्शन द्या पेशंट लागले का कोणी? पातळीचे पेशंट दिसले का बरं, मग डॉक्टरकडे इकडे यावं लागेल आणि बाजूने बसा. बरं. असणारे जोडपे जोडपे पहिले या आणि मग ज्याचे जोडपेने त्याने एकट्यानं आलं तर चालते आणि ज्याचं लग्न झालं नाही हा. त्यानं याचं तेल जाळ्याचं नाक घातलं. कारण कुठलंही कार्य करावं तिथं गजानन गणपती आधी आव्हान झालं पाहिजे बाबा पुण्या ठिकाणी सांगितलं. जागरण. बरोबर आहे. पण ती आदिमाय शक्ती कुंडळाला कशी आली? तुळजापूरवरून या भक्ताच्या वेळेला कशी आली बघा. बर
साधी शरणनेत्र कारण या जगदंबेला विनंती केली जगदंबे वारे वा काय आनंद जेवढा मान आई वडिलाचा हा हा तेवढाच मान इकडे काका काकू काका काकूला महाराज काका काकूचा मान हो हो शंका द्यायच्या हाती द्या त्या काकूला 2 वर्ष नियम माहित आहे कोणते रे? सुरक्षित नाही का? हा अरे काका काकू आई वडिलाचा मान आहे बरोबर किशोर भाऊ बरोबर आहे ना? आमचे किशोर भाऊ नवरदेवाचे काका हा आणि इकडे काकू हो वृषाली काकू बरोबर आहे ना हा हा आणि तिकडे त्या बाळाचं नाव आहे बघा. हा हो तन्मय दादा इकडे तन्मय दादा इकडे तन्मय दादा तिकडे विशाली काकू तुम्ही हा आपला मला हे जोडतो नियमात आहे हो. याचा नियम घेतलाच पाहिजे हा. ऐका काका काकू आई वडिलासारखी इकडे पूजा आपण कशाची म्हणली शिवानी शक्तीची त्याचप्रमाणे आई वडील असो काका काकू असो तुम्ही सुद्धा शिवशक्ती शिव बिचारे साधे मोडे हो शक्त्या थोडे आता शक्तीचे दिवस आले तरी कमी आले देवाचं लक्ष शक्तीने सरकारचं लक्ष शक्ती करेल तरी अजून काहीच नाही किशोर काका हो आता तरी फक्त गती बाया हापत आहे आता 30 तारखेला महिन्याला स्टॅम्प मारायचे घरी 1 तारखेपासून आता उलट होणार हा? मग कारण या शक्ती दैवतेचा मान आहे हो आणि काका काकू बर बसा लक्षात नाही काय बोलला हे सांगा सिद्ध अरे हे सिद्ध ना आता या लोकांना समजेल पण काही म्हाताऱ्या लोकांना समजणार काही ना 2-3 वर्ष झाले फक्त ते समजे लॉकडाऊन बाप्पा नाव घेतलं की अशा आजीला तर जीवच घेऊन लॉकडाऊन कारण तो काळ असा खतरनाक होता सगळ्यात जास्त म्हाताऱ्यावरच होता आमच्या पातळीत कोणत्या म्हाताऱ्यावर होता हा. ज्या म्हाताऱ्या ऑडशेल होत्या का ज्या सुनेने घालले त्या कोरोनानं पहिल्या झटक्यात बसलेले आणि ज्या बिचाऱ्या सुनाईले पुरी म्हणून सांभाळल्या असा शेंदूर केला पण काही नाही केलं त्याला बाबर मंदाची आजी कशी आहे हा केलं का त्या कोरोनानं काही त्या केला तो पण आनंद तुम्हाला प्रत्येकाला देवाच्या नावाचा आहे आणि सगळ्यात जास्त आमच्या वृषाली काकूले हो. आनंद काकू फक्त एकासाठी बसेल आहे काय तुम्ही सांगा फक्त काय नाही माहित. मला धन्यवाद आता ते एक बुवा आमचे कलाकार आले आम्ही 3 मुलगे आलतो ना हो. एक आमच्या बुवा. बुवानं काढली बुवा फरक हा. धन्यवाद दादा. वा. कलाकार माणसं भेटली बरं वाटते ऋषाली काकू हा. आता इथे एक नियम आहे या लग्न विधीमध्ये ज्याप्रमाणे आज आमच्या नवरदेवाचं लग्न आहे कशामुळे तो हे लग्न बोल यामुळे की असणाऱ्या त्यांच्या आई वडिलांनी हाडाचं काळं रक्ताचं पाणी मान अशा कष्टातून हे वैभव घडवलं आणि या वैभवामुळे या बुवाचा नंबर लवकर लागला गप्पावर काय वैभव आहे गच्चीवर गच्ची कोणाच्या हे काय म्हणतात माळीवर माळी म्हणाव ना हो, आमच्या गच्चीवर गच्ची हे माडीवर माडी माळीवर माळी गच्चीवर गच्ची आमचा जीव धडकन मूर्ती माडीवर माडी हे कोणाची मतलब इकडे माडीवर माडी तुमच्यासाठी मिरचीची भाजी आहे ते हा. कोणाची पुण्य आहे आई वडिलांची वा. मग या कलियुगात मुलाबाळासाठी जर खरं दैवत जर कोणी असेल तर ते याही देवापेक्षा श्रेष्ठ मातृदेवो भव पितृदेव भव पितृदेवो भव पण या कप्प्यासाठी नाही 3 लोकांना जर महाराज देव समजला ना तुम्हाला हा देव नाही बी समजला तरी चालतो वा पंजाबराव बा कारण आमचे बुवा बसवल्यात आम्ही तुमचे तू बा असाच करते मला चहा आता चहाचा थोडी नंबर लागणार आहे या गोटेही चहाचा नंबर लागते याच्यात लोक विचार करायला किती हुशार येतात
आणि तुमच्यासाठी खरं दैवत तेच आहे. हा. कोण? मुलाबाळासाठी आई वडील देव, हा. पण तुमच्यासाठी काकू खरा देव कोण? वाय वा कोणता कोणता माझ्या? कोणतं बघ. आता हे काकू म्हणते बा महादेव, पण त्या बाजूला नाव महादेव नाही, त्या बाजूला किशोर आहे. ते बाय म्हणते किशोर भाऊ तुम्ही नाव घेत नाही. किशोर भाऊला चेंज केलं नंद किशोर. अरे तुझे नंद किशोर भाऊच पाठवायलाय. हे किशोर आहेत तर आमच्या पातळीचे नंद किशोर आहे. येते का तुम्हाला नाव? तुम्हाला नशीब नाही येत तर मग हा घेते त्याचं नाव. कोणाचं रे? किशोर भाऊचा काय म्हणतो? त्या पहिले आजचे दिवस नाव येतच नशीब. हा. तू घे त्याचं नाव. काही हरकत नाही. हा. या किशोर भाऊचं नाव मीच घेतो आणि आजच्या दिवस त्याच्या घरची होतो. काय बोलतो अरे तो अधिकार फक्त आमच्या वृषाली काकूनेच भेटलेला आहे. हा, वृषाली काकू नवरते भाऊ 2 मिनिटं मागं सरकार त्या काकूला असं अर्थिंग लावत्यात नाव घेऊन. कारण अर्थिंग घेतल्याशिवाय नाव चालत नाही. कारण त्या बुवा समजलं. हा. व्हॉट इज युअर हजबंड नेम? थांब जरासा. आणि काय साधारण माणसं आहेत का? आज तर लोक पहिले आम्ही गुण झालो. अजून तर याचेच राहिले चांगले चांगले. अजून तर काय राहिलं? काकू चमचा द्या त्याच्या आधी. म्हणा आहा घ्या चमचा. आहा आहा. द्या तो पाईप. पाईप. पाईप पाईप. त्यासाठी देवाच्या पुढे जाऊ. कारण मुलदैवतेच्या पुढे सुवासिनीच्या मुखातून गोडवा पाहिजे. हा नंबर प्रत्येकाला लागणार आहे असा पाठ करून. हिरवा थोडा हाती मनी मंगळसूत्र हिरवा तुळा हाती. किशोररावांचं नाव घेते रातच्या गोंधळाच्या दिवशी. आमच्या किशोर भाऊचं नाव घेतलं राजभाऊच्या गोंधळाच्या दिवशी. काय आला? तुम्हाला मी शिकवतो, टेन्शन नका घेऊ. फक्त माहिती आहे त्यांच्याकडे. फक्त माहिती नाव येतात तिकडे माणसं येईल नाही. हा. फक्त मी माणसं येईल नाही. जाऊ नाव फक्त उचली उचली खोबऱ्याची वाटी. खोबऱ्याची वाटी म्हणा ऋषाली बाई दररोज सकाळी गाडी बिस्किटच्या पुड्यासाठी. काय बरं म्हणलं का त्या किशोर भाऊनं? नाही, लगेच कशाच्या मनात? अरे काका काकू म्हणजे आई वडिलाचा ना. अरे मान आहे तो. हो हा. असू द्या. असं? ही झाली
फक्त भक्ती काकू हा हा हो बरोबर. आनंद देवीच्या नावाचा आहे. भरपूर आहे हो. हो बर. उज्ज्वला काकू. उज्ज्वला काकू हा, हा. बरोबर आहे ना? इकडे मधातले दादा हा 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 बरोबर. सागर दादा. सागर दादा हो. बनवा. सागर दादा हा, हा. आणि दुसरे बरोबर हो. अभिजित दादा. बरोबर आहे ना? अभिजित दादा सागर दादा हो. आणि उज्ज्वला बाई काकू. दोघे तर होईल नाही काय. तुमचं राहील आहे काय? तुमच्या मला सांगा खरंच तुमच्या मनात येत नसेल काय पण येत करा. हा शिवशक्तीचा गोंधळ आहे. हा यापुढे तुम्ही 5-5 चमचे तेल सागर हो अभिजित दादा तुम्ही तुमच्यात मोठं कोण लहान कोण आहे तुम्ही मोठं. वा, वा, साधी आहेत रे. म्हणजे मग पहिले तुमचं झालं पाहिजे. पण भाऊ हा कुलदैवतेच आहे. हा तिथं आधी शक्ती पुण्याकडून काय घडून आणि सांगता येत नाही. येणार फक्त नाही. श्रद्धा भाव तसा असला पाहिजे. हा आमच्या नवरदेवाचे मनापानाचे भाऊ आहे असं असणाऱ्या आमच्या मतला महाराज राजदादाच्या पाठीमागे तो आधार आहे. हो हो म्हणून आमच्या अभिजित दादा सागर दादा हा घ्यायचे हातून 5 चमचे तेल द्यायचे. बरोबर. आले विघ्न भक्ताचे तू नाहीसे झाले. पण गोंधळ कसा हा केला तर गोंधळ नाही तर सगळ्या प्रपंचाचा गोंधळ सगळ्या होतो. प्रपंचाचा गोंधळ. हो म्हणून गोंधळासाठी असं जसे ते म्हटलं महाराज शंभू मज पूर्ण तारी मग या शिवशंकरानं या म्हटलं महाराज असणाऱ्या मनिमल्ल दैत्यासाठी बरोबर. अवतार धरला त्या जेजुरगडावरी. असं का? देवा धर्मात मन मोकळं असलं पाहिजे. असं हाय की रे मामा मामीचं मन मोकळं असं वाटतं तसं दोघांचं लग्न बंड्या जोड्यानं व्हायला नाही मधात ते ना ते बोर्ड घ्यायलाय ना मामा मामीच्या मधात हो काय असं मार्तंड मल्हारी मना म्हणून आमचे जसे राजदादा म्हटलं महाराज असणाऱ्या त्या मनात ठेवलं बाजूला ताज मारून घोळ्याला त्याप्रमाणे मानाचे मामा मामी आम्ही काही बोलणार सगळे इले बोलता येते पण इले आपल्याला काही बोलता येत नाही. पहिले बोलू कारण लगन होय लोक मामा हरभऱ्याच्या झाडावर ठेवा लागते. पहिले जास्त बोलसा मामाला जर आवडतं बोलसान तर मामन बुवाच्या वक्तार मामा चाट देतात. त्याला चाट देतील. त्याला बोलता अरे येत ते चाट देतील तेव्हा देतील. आपण जर अवघड तवड बोललो तर सगळंच गाडी घरी येते. म्हणूनच मामाले बोलता येत. वा, वा, वा. पण विशेष लग्नात मामाचा मान आहे. हा हा तसा 33 कोटी देवात पहिला मान गजानन नाही. गजानन गणपतीला महाराज तसा एवढे पाहुणेत पहिला मान मामा तुमचाच आहे. 100 नाही 1000 पाहुणे महाराज पोरगी पाहायला जाऊ द्या. नवरी पाहिले 100 ते 1000 पाहुणे पाहून येऊ दे हा तरी एकच प्रश्न थांबा. थांबा थांबा नवरदेवाचे मामाजी राहिले. बरोबर आहे की नाही? हा मामा चढले की नाही हरभऱ्या झाडावर पण तरी मामाचा मान लग्नात मोठा आहे.
बरोबर आहे की मामा? हो हो. आणि मामाचं नाव आहे असं मामाचं नाव संदीप भाऊ. संदीप भाऊ. तिकडे मामीचं नाव असं पल्लवी मामी. बरोबर आहे ना? पल्लवी मामी. हा. ओळख्यावरून लग्नाचं आपल्या असणाऱ्या गोंधळासाठी आले. त्या कॉन्व्हेंटचे नाव नाही विचारले का? विचारले पण ते काही काही नाव भरपशे गंगूबाई गंगाबाई घरात पाण्याला पोचता नाही. ठेवा ना आमच्या काळात. वाव. आता परवाच्या दिवशी आमच्याकडे एका पोराचं बारसं केलं पंजाबरावर आणि त्या पोऱ्याचा बारसा आमचा कार्यक्रम ठेवला. आणि त्या पोराचं माझ्या बापानं लाडा नवसा नाव ठेवलं आरो. संदीप मामा त्या पोराचं नाव ठेवलं आरो. आरो आरो. आणि कार्यक्रम झाल्या त्या पोराच्या आई वडील आले दर्शनाला आमच्या नवस दर्शनाला आले. म्हणे आशीर्वाद द्या. मग आम्ही असा आशीर्वाद दिला की 2-3 वर्ष तुम्हाला वेळ आहे. म्हणलं हा आशीर्वाद 2 वर्षाला कामात पडेल. हो काय वाजू राहिले? थांबा थांबा. हा 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 आशीर्वाद तुम्हाला 2 वर्षाला कामात पडेल. बरोबर. कारण पहिल्या पोराचं नाव ठेवलं आरो. आरो. म्हणलं आता आशीर्वाद असा भेटी हा. 2 वर्षानं तुम्हाला आणखीन पोरगा होईल. बरोबर. पण त्याचं नाव या आरोच्या नंतर फिल्टर ठेवला. आणि या पोराच्या कानाला घरी कानाला हा आरोच आहे काय? या मागं नाही ना फिल्टर फिल्टर नाही ते बेबी आहे. ते बेबी कसं आहे कठीण जातात हो आताचे नाव. हा. आमच्या इकडे ते एका मुलीने एका बाईचं नाव चांगलं जयश्री ठेवलं होतं पोरी. त्या म्हातारीने हे नाही ते मुली बाहेरून आवाज दे हाय काय जर्सी घरात येत नाहीत ना आकाचे नाव. हा पण तरी मी घ्यायचा प्रयत्न करीन. हो. हा, बरं. काय नाव आहे कावळून धळम आहे का? नाही नाही बरं, नाही हो हो त्या भाऊचं नाव आहे बरोबर बरोबर. हो हो परीक्षित दादा. परीक्षित दादा. हा श्रावणी बाई. बरोबर आहे की नाही? इकडे श्रावणी बाई तिकडे म्हणजे औषध कुठून आहे? पण आता याचं मूळ कारण आहे का? हा. बोला बोला ठीक आहे बोला. मामाचं मामी कसं राहिलं? नाही नाही यायचं तर हे मामा बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. संदीप रामांचं नाव घेते गोंधळाच्या दिवशी. असं आहे का? कापूस कमी झाला का मामा? नाही खरं शाटपट नाव घेतलं. असंच पाहिजे. असं आहे का? नाही लंबा लेकर राहिला मग ते चांगलं नाव घेतलं हो. आनंद वाटला कारण या राजाविषयी गोडवा आहे हा. आणि त्या गोडव्यातून जर पतिराजाचं गुण वर्णन अरे महाराज तुम्ही महिला मंडळी तुमच्या तोंडातून सिद्ध करता की पती हा माझा परमेश्वर बोलता ना तुम्ही. हो. पती हा माझा बाईनं परमेश्वर सोडला आणि एक लोटा जल समस्या असे परमेश्वर काही काही संकटात काही की बाया 4 वाजतापासून तर 2 वाजे लोक महादेव पुजते बाई. 4 वाजतापासून 2 वाजे लोक बाई महादेव मंदिरात पुजते. धरता महादेव घडी 3 वाजे लोक दवड्या होऊ शकते. संकट आलं हो काही काही. आम्ही म्हणत नाही पूजा करू नका पण त्या पूजेतलं खरं मर्म आहे का काय आहे? हा तुम्ही 1 लोटा जल भरा ही आपली हिंदू संस्कृती आहे. वा. पण पतिराजाले त्या अगोदर 1 बकेट भर पाणी आण घ्यायला येतात का? हे आपले संस्कार आहे. बरोबर आहे पंजाबराव? पंक्तीकडे लक्ष देणे मामाचं काम आहे ते. मामा म्हणे मी मामा. लग्नादारी पडीन कामा बरं संतोष मामाचं नाव माहिती आहे. बाकी राहिलं ना हा हा हो रोहिणी बाई. रोहिणी बाई मामी वा वा. म्हणजे आदित्य. हा कल्याणी.
कल्याणीबाई आदित्य दादा, ओहो तिकडे रोहिणीबाई मामी आणि संतोष मामा. बरं मनाला सांगतो संतोष आहे काहीच म्हणणं ते इथं काम ते करतात फक्त पायतात लावते की नाही हात लावते की नाही. असं नाही करायचं. तुम्ही हात ना लावा ते डीपी अशी अर्थिंग मारते. हात लावा या हात लावायचा फायदा आहे. हो तुम्ही म्हणता हो तरी पुण्य भेटते. असं का? मग असता आमच्या रोहिणी मामीने पुण्य भेटा आमच्या मामाला. अरे महाराज आम्ही बाया मंडळीला कोण हाताला हात लावायला सांगतो. हो त्याच्यात पुण्य भेटत बाहेर पदवी बी भेटते. आता एखादा माणूस डॉक्टर असला डॉक्टर तर कोणी बी बाहेर जर गेलं तर लगेच त्या बाईला काय म्हणते आहेत का डॉक्टर नाही घरात ना देता येतो सर्दी खोकल्याला गोळे तरी बाई डॉक्टर. एखादा बाजार मास्तर असला तर बाई घरची बाई मारून मास्तरी. असं कधी झालं काय संतोष मामा की एखादी बाई लग्न झालं त्या बुवाशी आणि बाईची ड्युटी आहे बाई आहे नरसा आणि तो बुवा झाला नरसोबा. नाही असं झालं का तुम्ही? हो. नाही हो का नाही हो कारण माणसाचंच पुण्य बाईने भेटते. पुण्यच नाही भेटत. बाईनं हात लावला घरात आली पगारात अर्धा हिस्सा हा घरात अर्धा मी वाटा वावरात पिसा राहिली तरी वाटा नाही राहिली तरी खावटी. आहे हे तुम्ही माझा एवढं तुम्हाला माहित कसं आहे. यासाठी हात लावा लागला. लावला पाहिजे. आणि आता तुम्हाला यायचं नाव घ्यावं लागते. नवरदेवाच्या बाबांना आमचे दिलीप भाऊ नाही बरोबर आहे ना. आमच्या दिलीप भाऊ या संतोष मामाजी इकडे ड्युटी दिलाय. हा बोलचाल करायले मामाजी तोरण ताटीले मामाच जेवणार पाटीले मामा नवरदेवाच्या पाठीमाग मामा पराठे उपटेले तरी मामा कधी मामाच म्हणतं काय अरे तोरण ताटी म्हणतं मामातून पराठे उपटणं नाही. अरे तोरण ताटी पण ऐका मामा हा तोरण ताटीचा मान हा मामाचाच आहे. असं का? पण त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते मामाचे राहणार. हो पण हे मामा म्हणतात आम्ही आयत्या ताटे आणल्या हो भाऊ. हा. आम्हाला पराठे गिराठे उपटायची काही गरज नाही. नाही. मामी तुम्हाला येते का नाव घेऊ नाही येत. हो. संतोष रावांचं नाव घेते अखंड सुरुवातीला. शाटकट नाव आहेत पण कसे चांगले आहेत नाव. आमच्या पाथर्डीत बाया नाव घेतात. आमच्या इकडे आमच्या वार्ड नंबर 1 मध्ये तुमच्या इकडे दारी होती बंडी तिचे मुळले शिंगाडे दारी होती बंडी तिचे मुळले शिंगाडे आणि हे निघाले म्हणे कार्यक्रमाला आमच्या घरचे हे माळे. असं नाव घेतात आमच्या. काय करतात? अरे माय माऊलीच्या मुखातून जर या ठिकाणी देवाच्या पुढे पतिराजाविषयी जर म्हटलं महारा बोलवा निघला तुम्ही खोटं माना की खरं माना. यायचे सगळे सूत्र माणसाचे बायाच्याच हाती आहे. बरोबर आताच कापसाईतून आल्या राहताच्या लग्नविधीप्रमाणे हा आनंद. आता आणि या ठिकाणी जगदंबेची आणि खंडेरायाची मामाचं नाव ऐकलं हा धुळकापत आले. म्हणलं ते आधी अशी दूर 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 करून राहिले. हो वा वा असं आहे. आमचे माननीय या ठिकाणी सभापती साहेब आमचे चोपडे साहेब या ठिकाणी हजर झाले आणि त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी पूजा झालीच पाहिजे. अहो हा कुलदेवतेचा उत्सव आहे. तुमच्या प्रत्येक भाविक भक्ताच्या हातून जर 5-5 चमचे तेल जळलं तर आम्हाला अभिमान वाटेल की चला सभापती साहेबांना आमच्या गोंधळात घेऊन पूजा केली. आम्हाला अभिमान वाटेल नाही का. आणि विशेषतः पहिला कार्यक्रम आहे आमचा की आमच्या दिलीप भाऊच्या असणाऱ्या परिवारामध्ये तुमच्या मान बरोबरचे या ठिकाणी काही हरकत नाही. झालं काय तुमचं तिकडलं ते हा समजलं आम्हाला आलं लक्षात. असू द्या तिथूनच दर्शन घ्या. हो रे
मामा आत्या अशा करून राहिला हात लावा हात लावा ना त्या आत्या हात करून लावा त्याचं नावच कसं आहे हो नाव नाव सांग पहिले भुजंगराव हा त्याचं नाव आहे भुजंगराव आत्या नाव आहे शिवून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नारायण पण गुरुनच बोलावं त्याच्या समोर आत्या आत्यासाठी तर आजारातून पुढे घेतलं पण दुकानदाराची न्यायची थोडीशी कचकच आहे येईल 2000 कमी दिले दुकानदाराने दुकानदार म्हणे 10,000 साडी घेताना 8,000 देता आमचे भुजंगराव मामा म्हणत आम्हाला त्या साडीचं काय काम ते 2000 याचे कमी दिले तुम्ही त्या असं करा त्या लुगड्याचा पदर कापून घ्या कारण आम्हाला त्याचं काम नाही कारण म्हणे आमची आत्या पूजेत बसल्यावर डोक्यावर घेत नाही भुजंगराव मामाने पुरा खर्च केला तर आत्यानं पुरा खर्च केला आत्या हे बरोबर बघा तुम्ही डोक्यावर पदर घेतला की त्या भुजंगराव बाबाचंही मन लागते याला म्हणतात सुवासिनीचा या ठिकाणी आदर आणि का सांगला आजबाई तुम्हाला कारण तुम्ही लग्नात मानाचे टिकार परिवारातल्या 40 भावजा असू दे तुमच्या पुढे चालणार मान आहे तुमचा आणि माना ठिकाणी मान का पदर डोक्यावर आताची म्हण आहे ज्या बाईच्या डोक्यावर पदर त्याच बाईले पतिराजाची पदर कमरीले पदर असला की पतिराज बोलस बोलताना तुम्ही भुजंगराव म्हणतात काय खंदारी पण झालोय पण आते बोलावं आणि एकदा तुम्हाला यात खरोखर समजा यातलं अर्ध पुण्य तुमच्या 2 लोक तुम्हाला एक न्याप वाली हो बाकीच्या बाया जरी मेरा रंगरंगोटीतच होते पण तुम्ही इकडे मदत केली आणि इकडे मदत जो करते ना तुकाराम महाराज म्हणतात व्रत करविता अर्ध पुण्य लागते असं का पण कोणी कार्याला त्याची मदत असते म्हणून भावजायला भारी जात नाही म्हणा हातभर घातल्या बांगड्या त्यातल्या मागे पुढे पिचक्या म्हणा भुजंगराव बाबाले कोण्या गावी 2-4 दिवस कमले त्याच्या नावाच्या घरी लागतात उचक्या इकडे मानापानाची आणि आत्याचा मान कशासाठी मोठा आणि आपल्या भावाची मला भेट घ्या आणि आपल्या आमच्या म्हटलं महाराज भाऊजाई तुम्ही भेट घ्या बिलकुल बिलकुल आनंद माझ्या आई बहिणी सर्वांचा मनापूर्वक टिकार परिवाराकडून हार्दिक स्वागत एक वाद्य वाजणार इथं एक महाराज होते त्यांनी बाईक मध्ये काहीतरी वाद्य वाजवलं त्याला काय म्हणतात मराठीमध्ये महाराज यांच्या काळात सांबळवरती आईचे गीत प्रस्तुत करत होते आणि सर्वात जास्त गीत देवीचे आईचे हे सांबळवरती झालेले आहे बहुतेक किती लोकांनी आज युट्यूबवर इंटरनेटवर किती जागेवर ऐकले असतात
गावात गोंधळी आहे. आमच्या राजदादाच्या लग्नासाठी हा आवर्जून पाथर्डीवरून म्हटलं महाराज आमचे असणारे आमच्या ते नंदकिशोर मामा तिकडे आमचे मामा आहे इकडे नवरदेवाची थोडा आवाज वाढवा. उषा मावशी म्हणा एक तर सगळ्या मावशीच्या मावशी तुमच्या अगदी कॉम्प्लेन नव्हता नाही काही काही बायाच्या अगदी शक्ती 54 पावर आहे का हे पावर ते मोठी राहते आहे का हे सासूले सुनीचा झटका माहित नसतो ज्या पुढे 2-3 येलाय पाय कशा आपले पण आदिमा शक्तीच्या कृपा आशीर्वादाने येणारी आमची बाई लक्ष्मीच्या पावला द्या सासूले आई आणि दिली भाऊले आईले आई क्या बोले बाबा अंदराज बोले दादा अरे सासू सासरे आई बाबा म्हणले क्या बोले दादाच म्हणा लागेल ना एकमेकांची चिंपुडीने घेऊन नाही त्याच्यासाठी बारी वाजव हे बाई कोण आहे मैत्री बरा साथ आहे तुझा आणि फुगडीला येसान तर अशा तब्येतवर साईड मजा
आंब्याचा
जाओ सदानंदी जाओ आज के आनंद की सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज की जयसाठी द्यायचे घरचे